साहेब या प्रसंगी आपलं मनोगत आम्हाला मार्गदर्शन आणि साहेब जेव्हा आपण येताना एक ऊर्जा घेऊन येता आणि खऱ्या अर्थाने हे ऊर्जा स्तोत्र आहे नवी मुंबई शहराचं आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांचं मोलाचं मार्गदर्शन। भारत माता की वंदे। आज भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 96-97 पुरस्कृत व यंगस्टार क्रीडा मंडल आयोजित चोर हंडी उत्सव 2025 या प्रसंगी उपस्थित समाजसेवक श्री सूरज पाटील, समाजसेविका रुपाली भगत, समाजसेवक संजय पात्रे, समाजसेवक अक्षय पाटील, समाजसेवक सचिन लवटे, समाजसेवक किस्मत भगत, समाजसेवक दिलीप राऊत, समाजसेवक चंद्रकांत महाजन, समाजसेवक चंद्रकांत गोरडा, समाजसेवक राजेंद्र कांबळे, समाजसेवक विनोद चालके, समाजसेवक गोरक्षनाथ गांडाल, समाजसेवक वासुदेव पाटील, समाजसेवक तुकाराम जुनघरे, श्री किस्ते, श्री नरवडे, श्री भरत सकपाल, आजचे अँकर श्री राकेश तांडेल, सुधीर बांद्रे, विकास तिकोने आणि ह्या कार्यक्रमाचे आयोजक समाजसेवक गणेश भगत आणि त्यांचे सर्व सहकारी, जमलेल्या बंधू भगिनींनो, खरं म्हणजे साहस हा माणसाच्या जीवनाचा हा गरजेचा भाग आहे, पण साहस हे शास्त्रीय पद्धतीने केलं पाहिजे। एकूण आजकाल साहस हायवेला बघतो आपण, मोटरसायकलवर तरुण मुलं, त्याला असं वाटतं की मोटरसायकल मीच चालवतो, ती इंजन चालवते, तो काय स्वतः ताकद लावत नाही। आणि अशा अविचारानं वागल्यामुळं हातपाय तुटतात, प्रसंगी जीव जातो, आई वडिलांच्या जीवनामध्ये अंधार निर्माण होतो। आणि म्हणून आजच्या आता महिलांनी मुलींचं पहिल्यांदा सलामी आहे, परंतु तरुणांना पण माझं म्हणणं आहे की जीवन हे एवढं स्वस्त नाही। ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं करताना आयुष्याच्या शेवटची आधार म्हणून, काठी म्हणून तुमच्याकडे बघितलं, तर तुम्ही जर असे मस्तीमध्ये वावरलेत, अविचाराने वावरलात, तर त्याच्यातून तुमचं जीवन तर बर्बाद होतं, पण आईवडिलांचं जीवन स्वप्नसुद्धा अपूर्ण राहतं। म्हणून ही आपुलकीच्या भावनेने दिलेली एक सूचना आहे। एकूणच नवी मुंबई शहर तर हे सर्वार्थानं जनसामान्याला आपलंसं वाटणारं शहर आहे। या शहरामध्ये धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माची जतन केली जाते। इथे गावाला बाहेरचा असा कसलाही भेदभाव नाही आणि तो आम्ही होऊ देणार नाही। इथे सगळेच सारखे आहेत। परंतु एकूणच म्हटलं जातं की नवी मुंबई सर्वार्थाने सरस आहे। या शहरामध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावलेला आहे, पाणी पुरवठा चांगला आहे, आरोग्याच्या सेवा, वाहतूक, अजून आता ह्या गावामध्ये जे काय पराक्रम सगळ्यांनी केलेत गणेश, ते दुरुस्त करायचे आहेत आपल्याला। माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे मीटिंग झाली, त्याला मी सांगितलं की या शहराचं पुनर्निर्माण होईल ते महानगरपालिकेच्या नियंत्रणाखाली होईल, दुसऱ्या कोणाच्या नियंत्रण होणार नाही। महापालिकेच्या माध्यमातून त्याला FSI जो वाढला जाईल, त्याला नियमावली केली जाईल। एकूणच हा आता ही चोर अंडी म्हटली तुम्ही, आता प्रश्न असं की चला ठीक आहे, आता बाबा शेख तर दही अंडीच्या दिवशी सुद्धा मी प्रयत्न करीन सगळीकडे येण्याचा, परंतु सगळ्यांनी आपलं हात पाय सांभाळून आनंद द्विगुणित करण्याकरता या अशा प्रकारच्या साहसी खेळामध्ये सहभाग घ्या। आता तरुणींना पहिला मान तुम्ही दिलेला आहे, आता ते एक पण तेवढे एवढ्या उंच बघा, जरा खाली उतला, 4-5 जे काय पॉसिबल असेल ते, 8 तास जास्त नाही करायचं। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। खऱ्या अर्थाने आपल्या मनोगतामध्ये हे लाख मोलाचे शब्द आणि येणाऱ्या नवी मुंबई शहराचा भविष्याचा DP प्लॅन काय असेल